संघटनेची कोणती तरी तुम्ही आमदारकी तिकीट आणली तर आम्ही 100% तुमच्या पाठी राहू, तुम्हाला भरघोस मताने निवडून आणू. इथेच बोलताना एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या ह्या आपल्या कुटुंब स्नेह मेळाव्याकरता, त्याचबरोबर आपले पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे आपल्या या स्नेह मेळाव्याकरता आवर्जून उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपजिल्हा प्रमुख श्री बाबुरावजी खातू, माझे ज्येष्ठ सहकारी माजी सभापती श्री बळीरामराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री माजी अध्यक्ष श्री विक्रांत जाधव, आपल्या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री पपुष डांबरे, उपजिल्हा प्रमुख श्री रवींद्र सुर्वे, आपण शिवसेनेची पहिली पंचायत समिती जिंकली 1997 साली आणि त्यावेळेचे झालेले पहिले सभापती श्री विलाजी पिटले, माझे ज्येष्ठ सहकारी श्रीयुत मुळेभाऊ, उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, आमचे इम्तियाज मुकादम, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उपतालुका प्रमुख श्री काशीरामजी मोहिते, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या महानगरच्या पहिल्या सभापती मुळेवहिनी, वैद्यताई, आमच्या माजी सभापती उर्वी निमुळकर मॅडम, आमच्या ज्येष्ठ सहकारी चित्राताई वाघ, आमच्या उपजिल्हा संघटका चित्राताई खरे, ऐश्वर्याताई घोसाळकर, आमच्या वेदा फडके मॅडम, त्याचबरोबर आमच्या पहिल्या नगराध्यक्षा गुहागरच्या स्नेहा वरंडे, आमची गुहागरची महिला तालुका प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, शहर अध्यक्षा चिपळूणच्या वैशाली शिंदे, त्याचबरोबर तालुका आमचे खेडचे तालुका प्रमुख अंकुश काते, आमचे संगमेश्वर देवरूरचे तालुका प्रमुख श्री पंड्या गुरुकर, युवा सेनेचे आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेली पक्षाची सर्वच पदाधिकारी मंडळी, शहर प्रमुख शशिकांत मोदी, बरीच मंडळी आहे, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी, माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या एक सोडून बाकीच्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, बरेच दिवसांना आपण सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत. माझ्या काही सहकार्यांना पप्या चव्हाण वगैरे हे जे काही जुने सहकारी वर्षानुवर्षीचे आहेत त्यांना आठवत असेल की या तालुक्याचा मी ज्यावेळेला तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे तालुक्यातली संघटना किमान महिन्यातून एकदा आम्ही एकत्रितपणे जमत होतो. एका बलाढ्य सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढा द्यायचा होता, कारण गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता
त्या सगळ्या दोन्ही जिल्ह्यातले मिळून सगळ्यात महत्वाचे पदाधिकारी हे आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये होते. म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्या वेळेला एकत्रित होता त्यावेळेला टी.के. शेटे नावाचे फार मोठे उच्च उत्तुंग असं करणारे व्यक्तिमत्व त्यावेळेला या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते. त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळची जर परंपरा तुम्ही पाहिली तर जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या चिपळूण तालुक्यातलेच असायचे. खासदार जर तुम्ही बघितले तर जवळजवळ बहुतांशी खासदार हे आपल्या चिपळूण तालुक्यातूनच झाले. अशा प्रकारच्या एका बलाढ्य पक्षाबरोबर त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं, शिवसेना उभी करणं. शिवसेना तर होती परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता स्थानिक घेऊन जाणं एक तालुका प्रमुख म्हणून माझ्यासमोर खूप मोठा आव्हान होतं. माझी खूप मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पाडायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे आपले लोक हे सर्वांगानं तरबेज करायला हवे, हे सर्वांगानं जाणकार करायला हवे. लढाई जर लढायची असेल तर आपली ताकद कमी आहे. यश मिळवायचं असेल तर बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे. यश मिळवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे डावपेच आखले पाहिजे आणि ते डावपेच यशस्वी केले पाहिजे आणि त्याचं मार्गदर्शन हे आपल्या सहकार्यांना असलं पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार मला वाटतं अशा एका विचारांना आम्ही एकत्रितपणे बसत असू आणि तासनतास चर्चा करत असू, व्यूहरचना करत असू. व्यूहरचना करून समोरच्या माणसाला कशा पद्धतीने शह द्यायचा याचं आम्ही नियोजन करत असू आणि बघता बघता सगळ्या क्षेत्रावर आम्ही शिवसेनेचा ताबा मिळवला. सगळ्या सत्तास्थानी शिवसेनेचा ताबा मिळवला की मी केवळ माझी निवडणूक बघत नाही, किंबहुना माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात, आपल्याला निवडून आणतात, त्यांची निवडणूक ज्या वेळेला येते त्या वेळेला ती निवडणूक जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही, मी माझी पोझिशन बघत नाही, ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा मी विचार करत नाही. केवळ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नाही. आज सुरेश साळवी कदाचित तिथे रामपूरचे आले नसतील, पकळीचे आहे, त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळे कदाचित ते आले नसतील. आले त्यांना विचारा. त्यांची एक पोटनिवडणूक होती ग्रामपंचायती. मी पालकमंत्री होतो आणि पोटनिवडणुकीकरता मी प्रचारला गेलो. माझ्यावर मुळे भाऊ खूप मोठी टीका झाली. काय पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकरता प्रचारला आला? प्रश्न ग्रामपंचायत निवडणूक कुठली हा नव्हता, तर जो कोणी पोटनिवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्याने मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खास दाखवलेले आहे. त्यामुळे त्यालाच निवडून आणणं माझी जबाबदारी आहे. अशा पद्धतीने आपण सातत्याने आपल्या सहकार्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले. आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकार्यांना कधी पुढे करून मी फक्त मागे उभा राहत नाही. त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या वेळेला भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो. स्वतः भाड्याचे तत्व म्हणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही.
नाही, आपल्या कुटुंबियाला मागे ठेवत नाही, माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात, कधीही माझ्या पाठीमागे नसतात. आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतो ना माझी सगळी मुलं बाळ रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवई सगळे होते ना. का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आता मेळावा हा कशा करताय? विक्रांती अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, एकदम सद्गतीत झालो. मला खरं सांगायला गेलं ते विक्रांत भूमिका आवडत नव्हते, पण मी स्वतःला आवडलं. मी आवडलं याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, जो तुझ्या बापाने कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो. सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकीबाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल, कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन असला ते भाषेचा शब्द प्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर जाधवने कोणाच्या तरी लेकीबाळींबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले, असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वरवी बसतात आणि ते बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द या ठिकाणी ती प्राधा राखली, त्याबद्दल मुलगा म्हणून मी जाहीरपणे कौतुक करतो. मित्रांनो, काय झालं काय थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय, फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टींचा खुलासा करणं अत्यंत महत्त्वाचं. काय या भानगड्यांनी काय कोणाच्या जीवावर केल्या आणि आमच्या जीवावरच केल्या. कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल आणि मग आपण ते सगळं करायचं, हे काय ठरलेलं काहीच नव्हतं. किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं. परंतु गेले 1.5-2 वर्ष ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्यानं बोललं जात आहे, हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही, याला त्या शब्दाचं कधी उत्तर द्यायचं नाही, दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतात बाहेर बॅनर लागतात, टायगर आला आहे आघाडीला, चुकीला माफी नाही, बदला घेतला नाही, हिशेब चुकता केला नाही, वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर असतात. कोणाच्या बॅनर लागतात? राष्ट्रीय पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, ज्या विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात, त्या विश्वगुरूंचा फोटो, त्यांची निशाणी, त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी अशा प्रकारच्या जेवढ्याला फोटो लावतात, अशा प्रकारचे आव्हान देतात, जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात, टीझर प्रसिद्ध करतात. त्यावेळेला भास्कर जाधवच्या पाठीमाग 40 वर्षाची पुण्याई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उभी राहिली परवाच्या दिवशी पुण्याई पाठीमाग. त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोलेन. आता माझा तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की थोडस घरभेदी, जे घरभेदी आहेत ना, त्याने थोडा संभ्रम निर्माण केला. काही ठिकाणी बोलले, ते म्हणाले काय काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाधवने बोलायची, ते बोलले. आता मी भाषा कुठली वापरली, त्यांच्यासारखी भाषा मी वापरली. ते बोलले, ते आता इकडे येऊन बोलले,
आता भांडणं झाली, आता ह्यांचा खंतबिंत कोणी करायचा, म्हणजे हा घरात, आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची, हा खर्च कोणी करायचा. अरे वा, तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचार, हा कोण गेला कोण, आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये. अनेक वेळा अशा प्रकारचे संघर्ष झाले. हे बाबूराव भाऊ इथं बसले, बंधू टाकल्याला हयात नाही, माझे आमदार आमचे बापूसाहेब खेडेकर हयात नाही, विलास सैतवडेकर वगैरे ही मंडळी आहे. ज्या वेळेला माझं नेतृत्व पुढे आलं त्यावेळेला खूप मोठे अशा प्रकारचे संघर्ष झाले. पण त्या संघर्षामध्ये कदाचित ते मदतीला धावून मिळाले, ज्यांनी कधी विरोधकांना हात मिळवून नाही. ते म्हटले जाऊ दे, त्याचा तो काय तो करतोय, त्याचा तो निस्तरी काय हरकत नाही. पण या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप घेऊन झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल झोप येईल तुम्हाला, येणार नाही. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये, कोण जात होता पोलीस स्टेशन मध्ये, याने घेऊन कोण जात होता, आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे. ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, ह्याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? आज इथं अशोकराव नवाडे बसले. अशोकराव नवाडे आमचे, त्यांना थोडं बाहेर ठेवा. गोट्या मोरे, गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नवाडे तिथं नव्हत्याच भानगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे 4 फीट होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या. तुला गोट्या मोरेच्या घरी लग्न, त्याच्या सख्या बहिणीचं 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरडमध्ये. या सगळ्यांच्या घरी 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणार. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेली. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असे विचार करा. कुठे चंद्रपूर, कुठे गडचिरोली, कसा आलो असेल ते मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट, आई गजरा राहत होती, बायको गजरा राहत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आपल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच. त्यांच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचं. त्याच्या वडिलांनी सांगितलं कशाला रडताय, गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं. अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणजे भास्करराव हाच आपला गोट्या आहे. तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता. कोण यावर इतकं देते? कोण? हा उमेश खताते इथं आहे. त्याचे वडील, त्यांच्यावर आरोपपत्र होतं. उमेश खताते आमचा आहे, त्याला बाहेर काढा. त्याचे वडील भास्कररावांचे आहेत, त्याचे वडील भास्कररावांचे आहेत. हा आमचा आहे. कोण सांगत होतं हे सांगत होतं कोण? हे माझी लढाई, मला हात द्या विचारला नाही तुम्हाला. तो संघर्ष माझा व्यक्तिगत होता की तो पक्षीय होता? पक्षीय होता ना. हा माझा आणि तो तुझा काय प्रकार आहे? यानं आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तर काय, पोलीस आता सध्या लाचारच झालेले.
त्याच्यात पोलीस पण राहिले काय ते सध्या कोणी सांगावं काम धर बस की बस उठ नुसता नावावर ड्रेस आहे म्हणून ते पोलीस बाकी पोलीस नावा काढू नका पोलीस नावाला काळी मत आहे तो त्यांच्या बायकांबद्दल पुढारी बोलताय त्याचा त्यांना राग येत नाही बघितलं तर टीव्हीवर तो आपल्याबद्दल काय येणार ज्या दिवशी हा संघर्ष झाला त्या दिवशी वास्तविक आपण त्याचं सगळं संपवलं होतं की चला ते पुढे प्रत्येकाने घरोघर जा चहा पाणी पिया आपण दिलं नाश्ता पाणी दिलं सगळे लोक पांगले होते की नाही पांगले होते खरं तर ह्या घटनेला जबाबदार पोलीस आहेत मी त्यांना सांगितलं की त्यांचा सत्कार जिथं झालाय त्यांना गाडीत घाल भरा आणि घेऊन जा वर्ण सारखे फोन येत होते वरून सारखे फोन येत होते आणि हे सगळं झाल्यानंतर ऍडिशनल एसपी आली आणि पोलीस आमच्या लोकांना घराघरात जायला लागले त्याला काही लोक साक्षीदार आहेत त्याला इथं पैशाला कामगिरी वगैरे काही लोक आहेत साक्षीदार अंकुश कपडे काढले होते तसेच कपडे पुन्हा चढवले आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो सांगितलं की या सगळ्या भानगडीत तुम्हाला जर कोणाला अटक करायची असेल तर माझ्या लोकांना हात लावायचा नाही मला अटक करा मी स्वतःला तयार आहे हे सांगणारा मी कुठं हा आमचा नाही तो आमचा नाही सांगणार काय चाललंय काय पहिल्यांदा अटकपूर्व जामीन आपण घेतला तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेतला माझ्या मुलाबाळांना नाही घेतला तुम्ही पण लक्षात ठेवा कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं मी तर आता शेवटी माझं शेवटी तो वय इतकं बघितलं तर मी किती काळ तुम्हाला सहकार्य करून मला माहित नाही आहे अजून मजबूत आहे ना लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये तरुण पिढीला उपयोगी येईल माझे जावई माझी मुलं माझे पुतळे यांचा पहिल्यांदा मी अटक करून आम्ही घेतला नाही मला शक्य होतं ना मी पहिल्यांदा अटक करून आम्ही घेतला तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेतला का तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलं तर पक्षाचं नाव बदनाम होईल म्हणून पहिल्यांदा मी पक्षाच्या विभ्रतीकरता पहिल्यांदा लढलो आणि त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपण जामीन घेतला ते पदाधिकारी सांगायला लागले आम्हाला धक्क्यावर धक्के बसत होते मला ते आमचा कशाला घेतला आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं होतं कोण म्हणतं पदाधिकारी म्हणतं आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं कोण हे वरिष्ठ हे वरिष्ठ कोण ती लढाई संघटनेची होती रस्त्यावर उतरलेला प्रत्येक माणूस हा संघटनेकरता होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंकरता लढत होता त्यावेळेला पदाधिकारी सांगतात की आमच्या वरिष्ठांनी नाव काढलं विश्वासघाती राजकारण माझं झालं या ओळीला अर्थ हाय त्या पत्रातल्या कोण वास्तविक सगळे संघटनेचे कार्यकर्ते आपले नाही आणि एवढं करून या सगळ्याचा पुढारी मी होतो कोणाला काढायचं नाही कोणाला काढायचं नाही हे मला विचारायला नको मला विचारलं पाहिजे माझ्याकडे चर्चा झाली पाहिजे आज कोणी जिवंत ते पोलिसच मला सांगत होते की हे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी येत होते आणि हे मला सांगत होते की हा भास्कर रावांचा आहे ह्याला अटक करा हा नात्याला आमचा आहे ह्याला सोडा हे मान्य आहे तुम्हाला हे मान्य आहे का तुम्हाला म्हणून म्हटलं की असे साप उशाला घेऊन झोपलं तुम्ही झोपू शकत नाही ही असली भानगड म्हणजे काय ही भास्कर म्हणजे हातात अंगावरचा मळ सुद्धा नाही हे बँक आहे कोण करतो ते सगळं मी स्वतः सांगतो की मला अटक करा मी स्वतः धडपडतोय सगळ्यांचा पहिल्यांदा अटक करून जामीन घेतले आणि मग माझ्या मी मुलांकडून सांगितले उदरवाय घेतले माझे मी काय नवीन काय अशा पद्धतीच्या अफवा महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक पण पसरवत आहेत आणि सत्ताधारी पण आमच्या जवळच्या पण पसरवत आहेत ते काय नाही हो त्या भास्कररावांना ना उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ते संघर्ष करतात मला मिळालं पाहिजे म्हणून संघर्ष करतोय
उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे? नक्की ना? तुम्हाला काय वाटतं मला काय मिळेल? तुम्हाला आजच सांगून तुम्हाला काही मिळायचं नाही. मी आजच सांगतो आणि मी त्याच्याकरता लढतच नाही. त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही, कारण ज्याची अपेक्षा मी केली नाही ते मला मिळणार नाही, तर दुःख काय मला वाटणार आहे? मला असं वाटतं त्यावेळेला मग अशी चर्चा होती, भास्कर जाधवला आक्रमण जास्त, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे. हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे, कोणी ह्याला नको, म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. काय झालं काय? मला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना, इथं मला केला. मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? सांगा जरा, एकानं कुणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं. एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी जी 24 तास फक्त मी एकच वाक्य बोललो ते मला चांगलं आठवतंय की माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होता, मिळणार माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय शब्द मी वापरला नाही, मी बोलतो. त्याच्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय? मी व्यक्तीची ती नाराज नाही, हा विषय आजपासून मी सोडून टाकला. थोडा वेळ तुमचा घेऊ ना. मी त्या दिवशी सांगितलं, त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतःबद्दल, कधी बोललो नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपमध्ये सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते, त्यांच्यावर करत होते. माहिती आहे का नाही तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिली त्याचे किती जणांनी तोंड उघडली होती हो? आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती? मी गप्प होतो, मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या बोलते, मला काय करायचं असं मी कधी केलं? मीच लढत होतो का नव्हतो लढत होतो? दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायच्या वेळेला एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही, पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. तिसरी गोष्ट मला आज सांगतो, विक्रांत खूप चांगलं उत्तर दिलंस. खरं तर त्यात असल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही, पण तो माझी बॅग भरत होता. मी एकनाथ शिंदेच्याकडे जायला होतो तेव्हा माझे कपडे बिबडे तोच भरत होता, इस्त्री बिस्त्री वगैरे तोच करत होता. अचानकपणे जायचं होतं ना, पळून जायचं होतं ना, लपून जायचं होतं ना, त्यामुळे तयारी नव्हती. त्यामुळे माझे कपडे त्याला इस्त्री कर, कुठं बूट पॉलिश कर, कुठं काय करतो करत होता त्यावेळेला. त्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. 20 तारखेला मतदान झालं, 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो, 21 तारखेला सगळे गुवाहाटीला काय दिला, सुरतला गेले, गोवाला गेले. किशोर मी इथंच होतो, त्या दिवशी आपली मीटिंग होती इथंच होतो. आणि मला उद्धव साहेबांना फोन आला, आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. मी मुंबईला गेलो, ट्रेन नव्हती. एक ट्रेन दिल्लीला जाणारी कुठेतरी लेट झाली होती, 4-4.5 तास, ती आपल्याला मिळाली. तुम्हाला माहित असेल काय लोकांना. मी गेलो, खरं तर पनवेलवरून डायरेक्ट आम्हाला तिकडे घ्यायची वास्तविक ट्रॅफिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवलं नाही, वेळ झाला. आणि उद्धव साहेबांच्या वर्षाबरोबर बैठक झालेली होती. मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही. त्याने उद्धव साहेबांच्या मागे निष्ठेने कसे आहोत, आमच्यावर काय काय होतंय हे कधीच मी सांगत. आज सांगण्याची वेळ आली,
मी गेलो वर्षा मागल्यावर त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती, झाली संपत आली होती. सगळे 18चे 18 खासदार उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते. बाकी सगळे आमदार उपस्थित होते. बाकी सगळे आमदार उपस्थित होते. तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते. माझे रात्री बॅग भरायला होती किंवा होते भरायची बॅग भरणारे लक्षात तुमच्याकडे नाही ते पण माझी बॅग भरलं. म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं, त्यामुळे इस्त्री काय करायची नव्हती. मिटिंगला होती ते होते. सगळ्यांचं मी ऐकून घेतलं. सगळ्यांचं मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं आणि तो वाटायला हवा. ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो, निष्ठा काय ती कळते, प्रक्षेपण काय ते कळतं आणि ज्याला खऱ्या अर्थानं भास्कर जो काय तो माहिती आहे त्याला अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांचं ऐकून घेतलं, मी काही बोललो नाही. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू तमुक करू. त्याला ते काय बोलत ते बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवजींनी सांगितलं, उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा सांगणार मी कोण? बरोबर आहे का नाही? निर्णय तुम्ही घ्यायचा, तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या. पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ते मी करतो. म्हटलंय माझं तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला. आता ती भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर मला भास्कर जाऊन फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेला तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. का हा भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे. तिथे सांगितलं ते सांगतात ना, उद्धव साहेब ह्याच्याबरोबर गेले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला. 2.5 वर्ष मंत्रीपद भोगताना लाजा नाही वाटली. तेव्हा सांगितलं धाडस का नाही दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही. ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं. आता उल्लेख मी कधी केला नाही, पण मी उद्धव साहेबांना सांगितलं मी तुमच्या बरोबर नाही. आणि उद्धव साहेबांची एका सेकंदात नव्हे एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहायचं आणि भास्कर आपण दोघे राहिलो तरी चालेल. आपण दोघांनी मिळून भाजपच्या विरोधात लढायचं. आज जो भास्कर जाधव लढतोय तो मंत्रिमंत्री सदा करता नाही तर आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दाकरता भास्कर लढतोय. सगळेच काय पदाकरता चटवलेले आहेत काय, लाचार आहेत काय? माझ्या पक्षातले काय लोक फिलॉसॉफर होत आहेत तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. पण मी कधी हे बोलत नाही, बोललो नाही. पक्षांतर विषयी जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलत नाही. बोलतो कधी? कोणाला निष्ठा शिकवता तुम्ही? खोट्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. पप्प्याने सांगितलं काय खोटं सांगितलं नाही. कोण होतं त्यावेळेला राष्ट्रवादीला मत द्या म्हणून सांगणारे माझ्या विरोधात? कोण होते? कोण? मी तर होतो गेला कुठल्या पक्षात? मी तर पक्षात निवडणूक लढवली मी ह्या माझ्या सहकार्याच्या जीवावर. होता कोण तेव्हा? शेवटी राज्याला शेवटी परिसीमा झाली की तोड उघडावं लागतं. उघडायला पाहिजे ना. मी सांगितलं मी येणार नाही भाजपा बरोबर. कोणाची बदनामी करताय? हे पत्र सुद्धा काल तो व्हायरल कुणी केलं आहे काय त्या पत्रात? त्या पत्रात हे जे कोण गद्दार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं आणि उद्धव साहेबांचा झेंडा फडकवावा ह्या असलेल्या पत्राला नोंदवलेलं आहे. अर्थ त्याचा तो आहे. कुणी केलं व्हायरल मला माहिती आहे, पण ते शोधणं आता जबाबदारी पक्षाची आहे, माझी नाहीये. वाटतं पक्षाला शोधेल तर शोधणार नाही, त्यांचं त्यांनी ठरवायचं. सगळ्याच काही जबाबदारी आमच्या नाहीये. आणि म्हणून व्हायरल कोणी केलं पत्र? दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे. पंड्या बोरुकरांचा म्हणाला की तुम्ही लढवा म्हणून
आमदार बाब्या म्हणाला बाकी ज्यांच्याकडे भावले आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गेले 2 महिने मी चिपळूणमधून निवडणुका लढवणार असं अजिबात बोलायचं बंद झालंय. सगळं थांबलंय का वातावरण सगळं गरम आहे? थांबलं का गरम आहे? 2 दिवसापूर्वी महाशिवरात्र झाली कुठे एका संभाव्य उमेदवाराचे फोटो कुठे दिसले नाहीत. आमच्या चिपळूणमध्ये आणणारे लोक दिसले काय? आणणारे देवदर्शनाला दिसले काय? अरे कसले निष्ठावंत हे निष्ठावंत दिसले. ही चिपळूणची जागा त्याचाही किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये. त्याच्या नशिबात असं तर होईल की होणार नाही. मी माझा पोरगा बाकीच्या नेत्यांसारखा बघतो काय. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे. तो नाही पुढं नाही काही कोणाला परवा द्यायची. आमचं काही घरानं काही राजकारणाचं नव्हतं. ज्या वेळेला शेखर निकम पलीकडे गेले अगोदर त्यांना मी सांगत होतो अधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते. यांनी ती जागा सोडलीच आहे. ज्या वेळेला शेखर निकम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो. आणि अचानकपणे इथेच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली की मोठा मेळावा झाला का नाही? संदीप कोल्हे वगैरे आले काय जुनी मंडळी नाही? चंद्रकांत सेसवालवर आलेच काय? प्रकाशराव वगैरे चंद्रकांतवर नाही आले. आणि इथं सगळी जुनी जाणती माणसं तर बाहेर पडली एकदम झापकर आणि आपण ही सीट लढवायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की सीटा अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाही आहे पवार साहेबांना भेटलो म्हटलं ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढवणार नाही ते आपल्याला जिंकून यायला पाहिजे. मला आशीर्वाद देणार जा म्हणजे लढा. योगायोगाने त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील आले अध्यक्ष. मीच सांगितलं म्हणजे जयंतराव साहेबांच्या अशाशी मी आशीर्वाद मागितले. जयंतराव म्हणाले की मग ते आम्हाला कोकणात सीट नाही, इकडे नाही, तिकडे नाही. पवारसाहेब म्हणले जिंकून भास्कर जाऊ येतो जा. काय वाईट काय केलं मी? इथून मी माझ्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना भेटलो. साहेब ही अशी जागा आहे, ती जागा जरी त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मला मी पवार साहेबांकडे एक जागा सोडवून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणले ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला नंतर माझं नाव कुठल्यानंतर कोणाच्या किडा वळवळला. आता तो किडा कुठे मिळाला काय गेला कुठे किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमला मी विचारलं तुमच्या माहितीकरता सांगून ठेवतो का रे तू जो काय नेहमी सांगतोस मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, तर तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितले, त्यामुळे तुला न्याय मिळाला पाहिजे. लढ ते हो आमच्याकडलं काय होतं काय नेहमी नाही. मी विचारलं हे प्रशांत यादव वगैरे जे आता काही इच्छुक आहेत तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर राजकारणात डावपेच शाळेला कमी नाही आहे. त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणजे नाव जिंकून येत असेल तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र मानेंच्या घरी गेलो. मी सुभाष मानेंना भेटायचा प्रयत्न केला म्हणजे मुंबईमध्ये होतो. बरोबर का म्हणल्या? बरोबर ना पुन्हा? आता आणखी कोण दिवका व्हायला भेटायचं त्याला यांना विचारलं हे बाबा मोठी बाजूला विचारलं काय प्रतापराव बोला लढता काय लढा. इथं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आम्ही फार निष्ठावंत आहोत. आम्ही इकडे पटला नाही, आपलं कोणाशी पटलं नाही, सरळ बाजू पक्षाच्या आतमध्ये राहून ही घातकी माणसं आहे. जातो बाहेर त्याला आपण शिकाय देतो आणि आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो. हे धंदे असे करतात आणि म्हणून हे सगळे एका बाजूला सांगायचं भास्करराव तुम्हीच आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं तूच फक्त माझं काय ते बघ इकडे. पक्ष विषयाला खड्ड्यात मला धन्यवाद दिले पाहिजे देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजे तर मान्य आमचा तालुका प्रमुख. इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका. आमचा इथं मुन्ना माझ्या आपला मुन्ना ठरवला आहे. असे अनेक आहेत
या सर्वांनी एकच सांगितलं, सुरेश कदम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा मीच म्हटलं त्यांना की बुवा 3 वेळाची पूर्ण मिळालेली आहे, या वेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे सांगितलं. यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं भास्करराव आम्हाला उमेदवारी मिळेल, पण आम्हाला उमेदवारी नको, आम्हाला आमदार हवाय. म्हणून संगमेश्वरची चुकून हा बाब नाही, तुम्ही उमेदवार असाल तर हे निवडून देऊ शकता, हे यांचे उद्गार होते, आम्हाला आमदार हवं. हे निष्ठावंत खरे, हे खरे निष्ठावंत. 2 महिने आता मी गप्प आहे, कुठे गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे, चालवणारे, का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरा गिराईक नाही मिळाला आता? प्रशांत पण मजबूत आहे, तसा काही कमी नाही आहे. फक्त आता शेखर जास्त की प्रशांत एवढाच फक्त सौदा करायचा राहिला शिल्लक. तुम्हाला काय हवाय? आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख पटेल मगाशी केला की मी कधी खेळतो माझ्या जीभेवर शब्द येऊ देत नाही. मंत्रिपद मिळालं नाही, मी कधी चिडलेलो नाही. गट नेतेपद मिळालं नाही, मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आता सुद्धा तुम्हाला माझा भागपाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय, मित्रांनो तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करता लढत नाही, मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर, माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे, याच्याकरता मी लढतोय. बघा अशी मित्रांनी सांगितलं, माझ्या कोणते शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल हो का? सोडायचं मैदान सोडायचं, मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असेल ते असू द्या, मी माझं भलं करायला की वाटोळं करायला ते तुमच्या हातात, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही काही करा. मी तुम्हाला शब्द देतो, तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, म्हणजे नाही, साथ सोडणार नाही सांगितलं. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या हा का कोणी पेरल्या? पेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं, मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो मी, एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही. काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला? ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर तो कोण आहे? भास्कर तो एक सामान्य माणूस आहे. म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. एवढंच फक्त मी बोलतो. मी सदासजी अटकत नाहीये, मी सदासजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरकत नाही, पण मी घाबरत नाही. तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे. हे षडयंत्र आहे, कोणाची आमच्या मनामध्ये नाही की पक्ष सोडून जाणं, हे जाणं ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाही. कशा करता? तर जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन गेलं, लपूनच्या पुढचं काहीच करणार नाही. रातोरात बॅग भरून झालं काय की तुमच्यासारखं आहे? ते सगळे किस्से आम्ही महत्व वाढवत नाही. ज्या दिवशी बॅग भरून गेली त्या दिवशी आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये पप्पे जेवत होतो. मी म्हटलं राहू द्या का माझी बॅग भरायची, तर ये जेवायचं.
चांगला असेल म्हटलं नको. तो मोहित कंपनी एकदाच बोला, तुझं उत्तर चांगलं गेलं, लागू पडतं सगळ्यांना. कोणाला घाबरेल मी कोणाची लांडी लबाडी केली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं कोण मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही, कोणाच्या बापाला घाबरणार आहे मी, कशाला घाबरणार आहे. आणि म्हणून आज मी विदर्भाची जबाबदारी घेतली. 28 आमदारांचा एरिया मला दिलाय, 28 ते 2 नव्हे, 5.5 खासदारांचा मला आमदार दिलाय. प्रकाशराव मोरे तिथं एकही आमदार सेनेचा नाही, एकही खासदार सेनेचा नाहीये. मी उद्धव साहेबांना सांगितलंय की इथं आपल्याला पक्ष उभा करण्याची संधी आहे. यश अपयशानंतर आहे, पण पक्षाची निशाणी, पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचवण्याची संधी आलेली आहे. एक जागा तरी मला लोकसभेची ताब्यात द्या, मी एक जागा तरी द्या आणि 28 जागांपैकी 10 आमदारकीच्या जागा द्या. तुमच्याकडे फक्त आशीर्वाद मागतो. 4-5 आमदार मी 1 खासदार निवडून राहणार नाही. जाईन तिथं, मेहनत करीन, कष्ट करीन. काय तिथं शिवसेना तुम्हाला काय सांगू. कोकणातली शिवसेना एक नंबर आहे, पण ती आता फक्त निवडणुकीपुरतीच राहिली. मला वाटतं तुमच्यातली रसरसली शिवसेना मला उभी करायची आहे. करणार ना का घाबरणार. अरे तुमच्या अंगात तर नुसत्या अशा लहरी आल्या पाहिजे. नुसतं दिसला नेता की शिवाजी महाराज अमुक तमुक घटनांनी हे ते, आणि समोरचा विरोधी दिसला की गप्प बस म्हटलं तुला. हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून मी विदर्भामध्ये काम करणार आहे. काही नाही मनामध्ये ठेवू नका. अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही. कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये. पक्ष प्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये. हे पहिलं सांगतो. मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली. 2004 साली मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे होती. त्याही वेळेला हेच होते सांगणारे, कान फुंकणारे. आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत. तरी मी नाराज नाही. मी माझं कर्तव्य मी काम करत राहणार आहे, हा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय भास्करराव जाता येत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल. अख्ख्या विदर्भ मराठवाड्यात नुसते कोण साहेब, आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले हो, नका हो जाओ. अरे म्हटलं माझा बाजी प्रभू देशपांडे झाला तर, माझा तालुसरी मालुसरी झाला तर. मी त्यांना हेच सांगितलं. गमतीचा भाग होता. बाजी प्रभू देशपांड्यांचा इतिहास लिहिला गेला, मुरादबाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाल्याचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरीचा इतिहास लिहिला गेला. त्यामुळे मी जरी गमतीनं बोललो असतो माझं ते असं झालं तर या शिवसेनेकरता तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेन. मी ते माझं भाग्य समजेन. आज इतिहास सांगतोय. पावन खिंडीचा लढला बाजी म्हणून वाचला अवघा शिवाजी. म्हणतात ना पावन खिंडीचं लढला. मरण हे प्रत्येकाला, पण ते असं मरण यावं प्रत्येकाला. योद्ध्याचं मरण यावं, निष्ठेचं मरण यावं, कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असावी. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं तर एवढ्या करताच बोलवलं की मी अनेक संघर्ष केले, पण एकालाही 1 मिनिट सुद्धा आठ झाली की मी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडण्याची माझ्या इतिहासात नोंद नाही. माझे अपराधी सदस्य गेले, त्यांचा विश्वासघात कोणी केलाय ते मला चांगलं माहिती. त्यांची नावं कोणी दिली ती मला माहिती आहे. त्यांच्या घरापर्यंत पोलीस कोणी घेऊन सोडले ते पण मला माहिती आहे. इथं आहे आमचा साबळे, दीपक साबळे, प्रकाश दिलीप साबळे, प्रकाश जाधव, मोहन जाधव आहेत काय? मोहन जाधव कुठे आहे? मोहन जाधव तुमच्या घरापर्यंत कोणी माणसं घेऊन सोडली तुम्हाला माहिती आहेत ना? कोण घेऊन देत होता पोलीस स्टेशनला? द्या भाजपवाले तर देतच होते. याचा विचार सुद्धा करायची गरज नाही मला. म्हणून या पिढी पाहिजे हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय. मी तुम्हाला विनंती करतो की असेच एकजूट राहा, असेच पाठीशी उभे राहा. उद्याचा भविष्य काळ हा उज्ज्वल आपला आणि आपलाच आहे. बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार नाही. बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार नाही. करायचं ना? होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता 14 तारखेला उद्धव साहेब येत आहेत गुहागरला. सर्वांनी अशाच ताकदीने या. मला काय माहिती तर बोलवा की हीच एवढी सभा झाली आणि काय सभा असते बरोबर आहे का नाही? दादा बरोबर आहे का नाही? झाली सभा वर जाऊन बघा चारी बाजूला काय माणसं उभी आहेत.
काय होऊ नये त्या झाडाबिडा खांदा लांबून लांबून ऐकतात माणसं बातमी. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. पाठीशी उभे राहा. कुठलाही मनामध्ये किंतु परंतु काही शिल्लक ठेवूच नका. आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा जो विश्वासघात झालाय त्याचा बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. त्याच्याकरता फक्त एकच तुम्हाला तंत्र देऊ शकतो. उशाला साथ ठेवून जगता येत नाही, झोपता येत नाही म्हणून सांगितलंय. त्या अनुषंगाने एकच तुम्हाला इशारा देतो, कोणाच्या विरोधात नाही, गैरसमज करून घेऊ नका. जाता जाता सांगतो, जिसने साथ दिया उसको साथ दो, जिसने साथ दिया उसको साथ दो. ज्याने तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या. जिसने तुम्हें त्याग दिया, तुम्हाला अडीअडचणीच्या काळामध्ये, प्रसंगाच्या काळामध्ये, भानगडी कुठल्या युद्धाच्या काळामध्ये ज्याने तुम्हाला त्याग दिला म्हणजे दुर्लक्ष केलं, जिसने तुम्हें त्याग दिया उसे तुम भी त्याग दो, तुम भी त्याग दो. जय हिंद.